ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पंचगंगेने धोका पातळी ओलांडली। शेळे बावडा मार्गावर व सांगली फाटा येथे सेवा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद। गेल्या 5-6 दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तसेच जिल्ह्यातील सर्वच धरणे भरल्याने पंचगंगा पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। पंचगंगेने आज दुपारी धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे जसजसे पाणी वाढेल तसे नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे। त्यामुळे प्रशासनाने पूर क्षेत्रातील गावांचे स्थलांतर सुरू केले। प्रशासन 24 तास पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। शेळेबावडा मार्गावर काल रात्री 1.5 ते 2 फूट पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। दरम्यान काल रात्री उशिरा जिल्हा अधिकारी अमोल येडके यांनी शेळेबावडा रोडवरील पुराच्या पाण्याची पाहणी केली व त्या अनुषंगाने सूचना दिल्या। तसेच शिरोली पुलाची येथील सांगली फाटा येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर 1 ते 1.5 फूट पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। शिरोली MIDC पोलिसांनी या दोन्ही ठिकाणची वाहतूक बॅरिकेड्स लावून बंद केली आहेत। तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। सध्या पंचगंगेची पाणी पातळी 42 फुटाच्या वर असून साधारणतः 47 फुटावर पाणी पातळी गेली की महामार्गावर पाणी येण्यास सुरुवात होते। पंचगंगा नदी परिसरात झालेल्या बांधकामामुळे तसेच नदीतील भरावामुळे यंदा पाणी लवकरच सेवा रस्त्यावर आलं आहे। शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी या दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे। शेळेबावडा रोडवर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन केलं आहे। महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली। नमस्कार। या ठिकाणी आज पाहू शकतो की आपण पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। जरी पावसाचा वर ओसरला असला तरी पाण्याचा प्रवाह आहे तसाच आहे अजून। त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने या ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला आहे। आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी शेळेबावडा मार्गावरती या ठिकाणी 1.5 ते 2 फूट पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। काल रात्री या ठिकाणी उशिरा जिल्हाधिकारी अमोल येडके साहेब यांनी या ठिकाणी भेट देऊन त्याची पाहणी केल्यावर प्रशासनाला विविध सूचना दिल्या। महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची।